स्टार्ट. हॅलो स्टुडंट्स, कसे आहात? आय होप चांगलेच असणार. ओके, तर आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन चॅप्टरला स्टार्ट केलं होतं आणि त्या चॅप्टरच्या 2 व्हिडिओ आपण आतापर्यंत बघितला. 2 व्हिडिओमध्ये आपण काही म्हणजे बेसिक कन्सेप्ट आणि काही प्रॉब्लेम्स बघितलं. आता 2 व्हिडिओमध्ये आतापर्यंत आपण 4 प्रॉब्लेम्स बघितलं. आता आपण या व्हिडिओमध्ये समोरचा आणखी प्रॉब्लेम्सला कंटिन्यू करूया. ओके, लिहा प्रॉब्लेम नंबर 5. 10 eggs, eggs, 10 eggs are drawn successively. 10 eggs are drawn successively with replacement from a lot containing 10%. Replacement from a lot containing 10% defective eggs. 10% defective eggs. Full stop. Find the probability that at least one defective eggs. At least one defective eggs. Okay, लिहा आंसर मध्ये. Let x equal to the number of defective eggs. P मध्ये लिहा probability of success, म्हणजे जे काही आपण सक्सेस असेल, सक्सेस probability घेतो ते कशाने घेतो? P. तर P मध्ये लिहा probability of success. ओके. आता बघा काय म्हटलं आहे क्वेश्चन मध्ये असं म्हटलं आहे की जी काही प्रोबॅबिलिटी काढायची आहे त्याला आपण P ने डिनोट केला, ती सक्सेसची प्रोबॅबिलिटी काढायची आहे. मग सक्सेसची जर प्रोबॅबिलिटी काढायची असेल तर आपल्याला सांगा, क्वेश्चन मध्ये म्हटलं आहे की सक्सेस कोणाला घ्या, तर नंबर ऑफ डिफेक्टिव्ह एक्सला. आणि डिफेक्टिव्ह एक्स किती आहेत म्हटलं आहे? 10%. म्हणजे P ची व्हॅल्यू किती होणार रे? 10%. किती होणार? 10%. बरं, 10% होत असेल तर 10% ला आपण कसं लिहिणार? 10 डिवायडेड बाय 100 आणि 10 डिवायडेड बाय 100 म्हणजेच काय होईल? 1 डिवायडेड बाय 10. त्या P ची व्हॅल्यू काय निघाली? 1 डिवायडेड बाय 10. P वरून आपण काय फाइंड करणार? Q फाइंड करणार. तर Q फाइंड करणार तर Q चा फॉर्म्युला होतो 1 - P म्हणजेच इक्वल टू 1 - P. ना P ची व्हॅल्यू काय आहे? 1 डिवायडेड बाय 10. याला कॅल्क्युलेट कराल तर 10 × 1 10 - 1 म्हणजे काय होईल? 9 डिवायडेड बाय 10. P आणि Q मिळालं. P आणि Q मिळाल्यानंतर आपण काय फाइंड करतो? गिवन. बरं, गिवन फाइंड करायचं असेल तर गिवन मध्ये सर्वात आधी लिहितो आपण n. काय लिहितो आपण? n. n जर लिहिला तर क्वेश्चन मध्ये असं म्हटलं आहे की किती एग्स आपल्याला बाहेर काढायचे आहे? 10 एग्स. म्हणजे n ची व्हॅल्यू किती होईल रे? 10. तर n ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल 10. n च्या नंतर आपण काय प्रोसेस करतो? x follows b of np. तर x follows b of n. n ची व्हॅल्यू किती आहे? 10 आणि p ची व्हॅल्यू किती आहे? 1/10. बरोबर. त्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे? प्रोबॅबिलिटी. म्हणून द PMF इज प्रोबॅबिलिटी मास फंक्शन इज. काय फॉर्म्युला होतो आपला? P of x इज इक्वल टू, सांगा बघू, NCx P टू द पॉवर x Q टू द पॉवर n - x. n आणि P आणि Q आपल्याला माहिती असल्या कारणामुळे आपण इथे पुट करू. देन सो P of x इक्वल टू n ची व्हॅल्यू किती असेल? 10cx. P च्या ठिकाणी 1/10 टू द पॉवर x आणि Q च्या ठिकाणी 9/10 टू द पॉवर n ची व्हॅल्यू 10 - x. ओके. बरं, आता तुम्हाला क्वेश्चन मध्ये इथपर्यंत झाल्याच्या नंतर सो नाव तुम्हाला विचारला आहे की प्रोबॅबिलिटी काय फाइंड करायचं आहे तुम्हाला? प्रोबॅबिलिटी that at least one defective eggs. म्हणजे at least one defective eggs. आता क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय बघा.
क्वेश्चनमध्ये म्हटलं आहे की एग्सचा खूप मोठा लॉट आहे, त्या लॉटमध्ये 10% एग्स हे कसं आहेत डिफेक्टिव्ह आहेत. आता 10% एग्स जर डिफेक्टिव्ह जर आहेत म्हणजे याचा अर्थ असा समजा फॉर एक्झाम्पल 100 एग्स आहेत आणि 100 पैकी 10% म्हणजे 10 एग्स हे कसं आहेत डिफेक्टिव्ह आहेत, खराब आहेत. असं जर असेल तर त्या क्वेश्चनमध्ये असं म्हटलं आहे की प्रॉबॅबिलिटी काढा की ॲटलिस्ट एक डिफेक्टिव्ह एग्स म्हणजे तुम्ही रॅन्डमली 10 एग्स आपण तिथून बाहेर काढणार आहोत. 10 एक्स बाहेर काढल्याच्या नंतर तिथून रॅन्डमली तुम्ही कोणतेही 10 एक्स काढाल तर तेव्हा जेव्हा तुम्ही 10 एक्स काढाल त्या 10 एक्स मध्ये एक तरी काय राहील, कमीत कमी एक हा काय असायला पाहिजे डिफेक्टिव्ह एक्स राहायला पाहिजे. आता ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त. मी या चॅप्टरच्या पहिल्याच क्वेश्चनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ॲटलिस्ट जर असेल तर तो नंबर किंवा त्याच्यापेक्षा जास्त नंबरची आपल्याला काय काढायची असते प्रॉबॅबिलिटी. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला प्रॉबॅबिलिटी जर काढायची असेल तर ती काढायची असेल पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 म्हणजे 1 किंवा 1 पेक्षा जास्त नंबरची प्रॉबॅबिलिटी. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला 1 पासून तर मॅक्झिमम कुठपर्यंत 10 पर्यंत काय काढायची आहे प्रॉबॅबिलिटी काढायची आहे. 1 पासून कुठपर्यंत प्रॉबॅबिलिटी काढायची आहे 10 पर्यंत. मग मला सांगा सम ऑफ प्रॉबॅबिलिटी ही ऑलवेज 1 राहते. मग प्रॉबॅबिलिटी आपण कुठून कन्सिडर करतो 0 पासून म्हणजे पी ऑफ 0, पी ऑफ 1, 2, 3 असं कुठपर्यंत पी ऑफ 10 आणि या सर्वांची सम कोणाच्या बरोबर असेल 1 च्या बरोबर असेल. आता मला सांगा तुम्हाला 1 पासून ते 10 पर्यंत प्रॉबॅबिलिटी काढायची आहे म्हणजे कोणाची प्रॉबॅबिलिटी काढायची नाही आहे. तर पी ऑफ 1, पी ऑफ 2, पी ऑफ 3 असं पी ऑफ 10 पर्यंत सर्वांची प्रॉबॅबिलिटी काढायची आहे, फक्त पी ऑफ 0 ची प्रॉबॅबिलिटी काढायची नाही आहे. म्हणजे इथे जर याची प्रॉबॅबिलिटी काढते वेळी पी ऑफ 0 येता कामा नये. म्हणून तो पी ऑफ 0 ला आपण काय करायचा राईट साईडला घेऊन जायचं. तुम्हाला माहिती आहे की आपण ही जे प्रॉबॅबिलिटी काढते म्हणजे अशा टाईपची प्रॉबॅबिलिटी काढते वेळी आपण फर्स्ट क्वेश्चन मध्येच बघितलं होतं की अशा टाईपची प्रॉबॅबिलिटी काढते वेळी ज्याची प्रॉबॅबिलिटी काढायची नसेल त्याला 1 च्या मायनस मध्ये लिहिल्या जातो. म्हणून या मतामध्ये 1 किंवा 1 पेक्षा जास्तची प्रॉबॅबिलिटी काढायची. आता आपल्याला समजलं कसं की 1 किंवा 1 पेक्षा जास्तची प्रॉबॅबिलिटी काढायची आहे. म्हणून ह्या क्वेश्चन मध्ये म्हटलं बघा ॲटलिस्टचा मिनिंगच काय होते एक किंवा एक पेक्षा जास्त नंबरची तुम्हाला काय काढणे आहे प्रॉबॅबिलिटी काढणे आहे. मग इथे जर लिहितो म्हटलो तर इथे काय येईल रे 1 मायनस पी ऑफ 0 कारण का 1 आणि 1 पेक्षा मोठ्या नंबरची प्रॉबॅबिलिटी तुम्हाला ऑलवेज इथे काय करायची आहे फाइंड करायची आहे. म्हणून 1 मायनस पी ऑफ 0 म्हणजे या शॉर्ट मध्ये याची प्रॉबॅबिलिटी काढायला जमेल. मग 1 मायनस पी ऑफ 0 असेल तर 1 मायनस पी ऑफ 0 म्हणजे x ची व्हॅल्यू किती झाली 0. तर x च्या ठिकाणी काय पुट करणार 0. इथे जर पुट केलं तर 10c x च्या ठिकाणी 0, 1/10 चा पॉवर 0, 9/10 चा पॉवर 10 मायनस 0 होईल. बरं मला या अगोदर सेकंड पार्टची जेव्हा मी व्हिडिओ पाठवलो तुम्हाला त्यावेळी किंवा जेव्हा मी हे व्हिडिओ बनवलं त्यावेळी मला कमेंट आले होते की हे जे x ची व्हॅल्यू आहे ही x ची व्हॅल्यू ह्या n पेक्षा मोठी राहू शकत नाही काय. लक्षात ठेवा टोटल आउटकम्स म्हणजे 10. तुम्हाला 10 साठी व्हॅल्यू काय करायची आहे फाइंड करायची आहे. म्हणून x ची व्हॅल्यू कधीच ह्या 10 पेक्षा मोठी राहू शकत नाही. जर x ची व्हॅल्यू 10 पेक्षा मोठी जर असेल तर अशा वेळी ते जे काही व्हॅल्यू आहे म्हणजे x ची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू 10 च्या बाहेर जाईल, लिमिटच्या बाहेर होईल. आणि तुम्हाला माहिती आहे की जेव्हा लिमिटच्या बाहेर जर व्हॅल्यू जात असेल तर अशा वेळी त्या टर्मची प्रॉबॅबिलिटी हे काय होते 0 असते. तो फंक्शन आपण काय कन्सिडर करतो 0 कन्सिडर करतो. म्हणून ह्या x ची व्हॅल्यू कधी 10 राहू शकते. मॅक्झिमम किती राहणार 10 किंवा 10 पेक्षा कमी पण 10 पेक्षा जास्त म्हणजे इथे n च्या व्हॅल्यू पेक्षा कधीच जास्त राहू शकणार नाही. ओके बरं आता याला सॉल्व करा बरं कसं येईल. तर मला सांगा इथे काय होणार 1 मायनस मला सांगा 10c0 म्हणजे कोणता फॉर्म्युला लागेल असं एक फॉर्म्युला होता आपला nc0 आणि nc0 इक्वल टू काय होतो रे 1 होतो. म्हणजे याचा अर्थ 10c0 ची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला 1. 1/10 चा पॉवर 0 म्हणजे 1 आणि 9/10 चा पॉवर 10 मायनस 0 म्हणजे
9/10 पॉवर 10. इथे मिळणार तुम्हाला मुलांनो 9/10 पॉवर 10 मिळेल. बरं, याला जर समोर जर सॉल्व कराल तर तुम्हाला काय मिळणार आहे, P ऑफ x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 इक्वल टू तुम्हाला मिळेल 1 मायनस 1 इंटू 1 इंटू ब्रॅकेट म्हणजेच 9/10 पॉवर तुम्हाला काय मिळेल, 10 मिळेल. 9/10 पॉवर काय मिळेल, 10. तर अशा टाईपने आपण काय फाइंड केलं, प्रोबॅबिलिटी फाइंड केलं. तर अशा वेळी आपल्याला जर का समजा एक ॲटलिस्ट म्हटलं असेल तर ॲटलिस्ट म्हटलं तर एक किंवा एकपेक्षा जास्तची आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची होती म्हणून आपण हा फॉर्म्युला यूज केला. बरोबर, ओके. हा लिहून घ्या. लिहा नेक्स्ट प्रॉब्लेम. इट इज नोन दॅट 10% पर्सेंटचा सिम्बॉल द्यायचा. 10% ऑफ certain articles manufacture are defective. Full stop. What is the probability that in a random sample of 12 such articles, comma 9 are defective. लिहा आन्सर मध्ये. लेट x इक्वल टू number of defective articles. नंतर स्मॉल p मध्ये लिहा. सक्सेस. p म्हणजेच काय होते, सक्सेस ऑफ गेटिंग डिफेक्टिव्ह आर्टिकल्स. ओके. बघा, मला सांगा की यामध्ये तुम्हाला किती म्हटलं आहे, 10%. आपल्याला माहित आहे म्हटलं आहे, इट इज नोन दॅट 10% ऑफ सर्टन आर्टिकल्स मॅन्युफॅक्चर्स आर डिफेक्टिव्ह. म्हणजे 10% पैकी टोटल आर्टिकल्स पैकी 10% आर्टिकल हे काय आहेत, डिफेक्टिव्ह. म्हणजे याचा अर्थ पी ची व्हॅल्यू काय होणार रे, पी ची व्हॅल्यू होईल 10%. काय होणार, 10%. मग 10% म्हणजेच काय होईल तर 10 डिवाइड बाय 100 होईल. 10% म्हणजे 10 डिवाइडेड बाय 100 आणि 10 डिवाइड बाय 100 म्हणजेच तुम्हाला काय मिळेल, 1 डिवाइडेड बाय 10. त्यानंतर काय फाइंड करणार, क्यू चा फॉर्म्युला 1 मायनस पी म्हणजे 1 मायनस 1 बाय 10. तर 10 इंटू 1 10 मायनस 1 9 डिवाइडेड बाय 10. ओके. बरं, त्यानंतर आपण काय लिहितो, पी क्यू झाल्यानंतर गिवन मध्ये कोण येणार, एन. आता क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय म्हटलंय, समोर रीड करा की व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट इन रँडम सॅम्पल ऑफ 12. किती सॅम्पल घ्या म्हटलंय तुम्हाला, 12. तर रँडमली आपण किती सॅम्पल घेणार आहोत, 12. तर यांची व्हॅल्यू किती होईल, 12. यांची व्हॅल्यू काय येणार आहे, 12. मग बाकी समोर तुम्हाला प्रोसेस माहितच आहे, x फॉलोज b ऑफ np. तर x फॉलोज b ऑफ n ची व्हॅल्यू किती, 12 आणि p ची व्हॅल्यू किती, 1/10. सो देयरफॉर द pmf इज, काय फॉर्म्युला होईल रे तुम्हाला, p of x is equal to ncx p to the power x q to the power n minus x. तर तुम्हाला मिळेल p of x is equal to p to the power x equal to n ची व्हॅल्यू किती रे, 12, c x, p ची व्हॅल्यू 1/10 चा पॉवर x आणि q ची व्हॅल्यू 9/10 चा पॉवर n ची व्हॅल्यू 12 minus x मिळेल. सो नाउ तुम्हाला विचारला आहे प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग
9 डिफेक्टिव्ह ॲटम्स, 9 डिफेक्टिव्ह आर्टिकल्स, सॉरी ॲटम्स नाही दिला, आर्टिकल्स म्हटलं आहे. म्हणजे तुम्हाला क्वेश्चनमध्ये असं म्हटलं आहे की किती आर्टिकल्स बनवायचे आहेत टोटल, म्हणजे किती आर्टिकल्स घ्यायचे आहेत टोटल 12. टोटल जे काही बनले असतील त्याच्यापैकी आपल्याला 12 आर्टिकल्स सिलेक्ट करायचे आहेत आणि त्या 12 आर्टिकलपैकी 9 आर्टिकल हे कसं आहेत डिफेक्टिव्ह. तर 12 आर्टिकलपैकी जे तुम्ही रॅन्डमली 12 आर्टिकल चूज करणार त्या 12 आर्टिकलपैकी 9 आर्टिकल हे कसं असायला पाहिजे डिफेक्टिव्ह असतील असेच तुम्हाला प्रॉबॅबिलिटी विचारली आहे. मग अशाची प्रॉबॅबिलिटी विचारली आहे म्हणजे याचा अर्थ असा की या ठिकाणी x ची व्हॅल्यू किती घ्यावं लागेल तुम्हाला 9, कारण की प्रॉबॅबिलिटी ऑफ गेटिंग किती आर्टिकल, मग किती डिफेक्टिव्ह आर्टिकल्स आहेत 9 डिफेक्टिव्ह आर्टिकल्स, मग x ची व्हॅल्यू किती होणार 9. सो p ऑफ तुम्हाला काय फाइंड करायचं आहे 9. p ऑफ 9 फाइंड करायचं असेल तर या ठिकाणी पुट करा, काय होईल 12c x च्या ठिकाणी 9, 1/10 x च्या ठिकाणी 9, 9/10 12 मायनस x च्या ठिकाणी 9 मिळेल. असं मिळाल्याच्या नंतर मला सांगा 12c 9 आहे, त्या दोघांच्या मधामधला डिफरन्स किती आहे 3. ह्या दोघांच्या मधामधला डिफरन्स 3 आहे म्हणजे याचा अर्थ दोघांच्या मधामधला डिफरन्स खूप कमी येत आहे. ॲज कम्पेअर टू 12 आणि 9च्या मधामध्ये जर विचार जर केला दोघांचा डिफरन्स 3 म्हणजे कमी आहे. म्हणून या ठिकाणी फॉर्म्युला लावायचं कोणतं NCX. NCX असेल तर काय होते NCN-X. मी तो फॉर्म्युला इथे यूज करतो. का बरं करतो, कारण की ह्या दोघांचा डिफरन्स किती येत आहे 3. मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या दोघांचा डिफरन्स 1 किंवा 2 असेल तर तो फॉर्म्युला यूज करायचा आहे. पण ह्या दोघांच्या मधामध्ये 12 आणि 9 खूप मोठ्या मोठ्या नंबर असल्यामुळे ह्या दोघांच्या मधामध्ये डिफरन्स 3 येत आहे, म्हणजे खूप छोटाच डिफरन्स येत आहे, म्हणून त्या मधामध्ये तो फॉर्म्युला यूज करायचा. तर याला जर तो फॉर्म्युला यूज केलो कोणतं NCX तर काय होईल याचं होईल n म्हणजे 12 c x सॉरी x च्या ठिकाणी इथे काय येतो n-x म्हणजे 12 - 9 आणि 12 - 9 किती मिळेल मुलांनो 3 मिळणार. किती मिळणार 3. 1/10 चा पॉवर काय आहे 9, तर 1 चा पॉवर 9 म्हणजे 1च होणार. लिहून घेऊ इथे डायरेक्ट लिहून घेतो. 1 चा पॉवर 9 म्हणजे 1 आणि 10 चा पॉवर 9 म्हणजे काय होणार रे मुलांनो 10 टू द पॉवर 9 इंटू 12 - 9 काय होणार 12 - 9 3, तर 9 चा पॉवर काय येणार 3, तर इथे लिहिणार मी 9 टू द पॉवर 3 डिवाइड मध्ये 10 चा पॉवर 12 - 9 म्हणजेच 3, तर इथे येणार 10 टू द पॉवर 3 मिळेल. बरं याला समोर सॉल्व कराल तर 12c3 आहे. याला कसं सॉल्व करतो आपण काय सांगितलं होतं 12 ला रिव्हर्स मध्ये लिहायचं. हाऊ मच टाइम 3 टाइम्स, कारण का इथे किती आहे 3 आहे, म्हणजे इथे काय येणार 12 × 11 × 10 3 टाइम्स झालं. आणि डिवाइड मध्ये आपण 1 पासून सुरुवात करणार, तर 1 पासून लिहत न्यायचं किती येईपर्यंत 3 येईपर्यंत, तर 1 × 2 × काय येणार 3 येणार. देन 1 डिवाइड बाय 10 टू द पॉवर 9 आहे, तर 1 × 9 चा पॉवर 3 काय होणार 9 टू द पॉवर 3 आणि डिवाइड मध्ये 10 टू द पॉवर 9 × 10 टू द पॉवर 3, तर 10 टू द पॉवर काय येईल 12 येणार. काय येईल 12. 9 + 3 काय होणार 12 बरोबर. ओके यामध्ये बघा बरं 3 चा 12 ला डिवाइड होते 4 टाइम्स, 3 4 चा 12 आणि ह्या 2 च 10 ला डिवाइड होते 5 टाइम्स, 2 5 च 10. तर मला सांगा इथे तुम्हाला काय मिळेल, इथे मिळेल 4 × 11 × 5, 4 × 11 × 5 डिवाइड मध्ये 1 आहे लिहिण्याची गरज नाही, इंटू 9 टू द पॉवर 3 डिवाइडेड बाय 10 टू द पॉवर काय मिळेल 12 मिळेल मिळेल. बरं सो p ऑफ 9 इक्वल टू तुम्हाला मिळेल 11 5 × 4 काय होणार 5 4 चा 20 होणार आणि 20 × 11 करा. 5 4 चा काय होणार 20 20 × 11 11 2 चा 22 पण 20 चा 0 इंटू 9 टू द पॉवर 3 डिवाइड मध्ये 10 टू द पॉवर 12 लिहू शकतो आपण असं. बरं तर मला सांगा p ऑफ 9 इज इक्वल टू, याला थोडा सिम्प्लिफाईड जर केलो तर 220 ला मी असं लिहू शकतो 22 × 10 म्हणजे 220
into 9 to the power 3 divided by 10 to the power 12. 10 आणि ह्या 10 च्या पॉवर 12 मधला एक 10 कॅन्सल होईल. तर इथे मला सांगा पी ऑफ 9 ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळेल मुलांनो? 22 into 9 to the power 3 आणि डिवाइड मध्ये 10 to the power 10 च्या पॉवर 12 मधनं 10 कॅन्सल जर झालं तर इथे काय उरणार? 10 to the power 11. हा तुम्हाला असं काय मिळेल? आन्सर मिळेल. ही व्हॅल्यू कोणाची होईल? 9 ॲटम्स जे 9 आर्टिकल डिफेक्टिव्ह राहणार त्याची होईल. ओके ओके लिहून घ्यायला. लिहा. नेक्स्ट क्वेश्चन लिहा. 5 cards are drawn successively. 5 cards are drawn successively with replacement from a well shuffled, well shuffled shuffled deck deck of 52 cards full stop. Number 1 लिया. Find the probability that all the 5 cards are spades. All the 5 cards are spades. S-P-A-D-E-S. All the 5 cards are spades. S-P-A-D-E-S. Full stop. Number 2 लिया. Find the probability that only 3 cards are spades. Only 3 cards are spades. Number 3 लिया. Find the probability that none is a spade. Find the probability that none is a spade. N-O-N-E, none is a spade. ओके बरं लिहा आन्सर मध्ये. मग मी तुम्हाला समजावून सांगतो की काय क्वेश्चन आहे. लिहा. लेट x इक्वल टू नंबर ऑफ स्पेड कार्ड्स. x इक्वल टू नंबर ऑफ स्पेड कार्ड्स. ओके. पी मध्ये लिहा. probability of spade cards from pack of 52 cards. झालं. पी लिहिलं. हां. probability of spades cards from pack of 32 cards. आता लक्ष द्या. तुम्हाला probability काढायची आहे स्पेड कार्ड्सची. कशाची? स्पेड्स कार्ड्सची. लक्षात ठेवा टोटल प्लेइंग कार्ड्स किती असतात रे? 52. त्यापैकी प्लेइंग कार्डचं 4 टाईप असतात. किती टाईप असतात रे? 4. एक असतो हार्ट. एक काय असेल? हार्ट. एक असतो डायमंड. एक असतो क्लब्स आणि एक असतो स्पेड्स. बघा 52 कार्ड्स मध्ये हार्टचं 13 कार्ड्स, डायमंडचे 13 कार्ड्स, क्लबचे 13 कार्ड्स आणि स्पेड्सचे असतात 13 कार्ड्स. प्रत्येकाचे किती कार्ड्स असतात? 13. तुम्हाला प्रोबॅबिलिटी विचारली आहे कोणाची? स्पेड्सची. कोणाची? स्पेड. आणि स्पेडचं कार्ड किती असतात? 13. तुम्हाला स्पेडच विचारला आहे तर टोटल कार्ड किती आहेत? 52. त्यापैकी स्पेड किती आहेत? 30. तर तुम्हाला पी ची जर व्हॅल्यू लिहायची असेल तर पी ची व्हॅल्यू लिहिते वेळी पी इक्वल टू कसं लिहिणार? टोटल कार्ड्स 52. त्यापैकी स्पेडचं कार्ड किती? 13. मला सांगा 13 डिवाइड बाय 52 होईल आणि 13 डिवाइड बाय 52 म्हणजे तुम्हाला मिळेल 1/4. काय मिळणार? 1/4. पी मिळाला 1/4. 13 तर 52 ला डिवाइड होते 1/4. मग काय फाइंड करणार? क्यू. क्यूचा फॉर्म्युला काय असतो रे? 1 - p. म्हणजे 1 - p ची व्हॅल्यू 1/4. सो देअरफॉर 4 × 1 4 - 1 3 डिवाइडेड बाय 4. p आणि q दोन्ही मिळाले. बरं आता गिव्हन तुम्हाला काय म्हटलं आहे?
की गिवन मध्ये कोणाची व्हॅल्यू आवश्यक आहे तुम्हाला n, कोणाची व्हॅल्यू n. आता क्वेश्चन मध्ये काय म्हटलं आहे ते बघा. क्वेश्चन मध्ये तुम्हाला असं म्हटलं आहे की 5 कार्ड्स आर ड्रॉन सक्सेसिव्हली. किती कार्ड्स काढायचे आहेत 5. म्हणजे याचा अर्थ असा की यांची व्हॅल्यू किती घ्यावं लागेल तुम्हाला 5 घ्यावं लागेल. इथे काय येणार 5. यांची व्हॅल्यू 5 झाली. तुम्हाला माहित आहे प्रोसेस x फॉलोज b ऑफ np, म्हणजे x फॉलोज b ऑफ n ची व्हॅल्यू 5 आणि p ची व्हॅल्यू 1/4 मिळेल. सो देअरफॉर द PMF इज काय फॉर्म्युला होतो सांगा बरं. p of x is equal to ncx p to the power x q to the power n minus x. म्हणजेच p of x is equal to n ची व्हॅल्यू किती आहे 5cx, p ची व्हॅल्यू 1/4 to the power x आणि q ची व्हॅल्यू 3/4 to the power 5 minus x. बरोबर आहे. ओके. त्यामध्ये तुम्हाला आता नंबर 1 काय फाइंड करायचं आहे प्रोबॅबिलिटी. आता काय प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे तुम्हाला. फाइंड करायची आहे प्रोबॅबिलिटी दॅट. बघा क्वेश्चन मध्ये काय विचारलं आहे सांगा बरं. आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलं आहे तर आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलं आहे प्रोबॅबिलिटी दॅट ऑल द 5 कार्ड्स आर स्पेड्स. काय विचारलं आहे प्रोबॅबिलिटी दॅट ऑल द 5 कार्ड्स आर स्पेड्स. तर नंबर 1 मध्ये लिहिणार प्रोबॅबिलिटी दॅट all the 5 cards are spades. all the 5 cards are spades. म्हणजे याचा अर्थ असा की x ची व्हॅल्यू किती होणार रे 5. सो व्हेरी सिंपल. p ऑफ x च्या ठिकाणी काय घेणार तुम्ही 5. तर इक्वल टू काय येईल 5c. x च्या ठिकाणी काय येणार 5. 1 डिवाइडेड बाय 4 x च्या ठिकाणी 5. 3 डिवाइडेड बाय 4 5 मायनस x च्या ठिकाणी 5 येणार येईल. बरं मला सांगा 5c5 म्हणजे कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये आला हा आलं तुम्हाला NCN. आणि NCN म्हणजे काय होते 1 होते. काय होतंय 1 होत असं आहे. म्हणजे याचा अर्थ 5c5 म्हणजे काय होणार 1 इंटू 1 चा पॉवर किती रे 5 डिवाइड मध्ये 4 चा पॉवर किती आहे 5. तर 4 टू द पॉवर 5. एक मिनिट 1 चा पॉवर 5 म्हणजे 1 होईल. 1 चा पॉवर 5 म्हणजे काय होणार 1. कारण का 1 चा पॉवर काही असो आन्सर काय ना 1. पण 4 चा पॉवर काय होणार 5 इंटू 3 डिवाइड बाय 4 चा पॉवर 5 मायनस 5 म्हणजे 0. आणि कोणाचा पण पॉवर 0 असो तुम्हाला आन्सर त्याचा काय मिळते ऑलवेज 1. बरोबर. तर मला सांगा रे मुलांनो इथे काय मिळेल p ऑफ 5 काय मिळणार p ऑफ 5. p ऑफ 5 इक्वल टू 1 इंटू 1 1 आणि 1 इंटू 1/4 टू द पॉवर 5 काय मिळेल 1 डिवाइडेड बाय 4 टू द पॉवर 5. तुम्हाला 4 चा पॉवर 5 फाइंड करावं लागेल. आता 4 चा पॉवर 5 फाइंड करायचं जर असेल तर 1 डिवाइड बाय 4 चा पॉवर 5 काय करणार फाइंड करायचं आहे. तर 4 चा पॉवर 5 फाइंड करू आपण. 4 चा पॉवर 5 फाइंड करायचा आहे तर 4 चा मल्टिप्लाय करावं लागेल. 4 चा पॉवर 5 होतो रे 1024. काय होणार 1024. तर तुमचा आन्सर काय मिळेल p ऑफ 5 इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय 1024. ओके. बरं त्यानंतर नंबर 2 आपल्याला काय फाइंड करायचं आहे प्रोबॅबिलिटी दॅट. बघा क्वेश्चन मध्ये असं म्हटलं आहे प्रोबॅबिलिटी दॅट काय फाइंड करायचं आहे तुम्हाला प्रोबॅबिलिटी दॅट ओनली 3 कार्ड्स आर स्पेड्स. तर आपण कोणासाठी काढणार प्रोबॅबिलिटी दॅट ओनली 3 कार्ड्स आर स्पेड्स. म्हणजे याचा अर्थ या मधामध्ये x ची व्हॅल्यू किती असायला पाहिजे रे 3. कारण का किती कार्ड्स घ्यायचे आहेत 3 कार्ड्स. तर p ऑफ काय होणार 3. म्हणजे ज्या ठिकाणी आपण 5 यूज केला तिथे आता काय यूज करणार आपण 3. तर काय येणार बघा बरं 5c3 1/4 चा पॉवर 3 आणि काय येणार 3/4 चा पॉवर 5 मायनस 3 येणार. 3/4 चा पॉवर काय येणार 5 मायनस
3. सो इक्वल टू 5c3. 5c3 म्हणजे काय लिहू शकतो आपण याला 5 × 4 × 3. 5 ला रिव्हर्स मध्ये 3 टाइम्स डिवाइड मध्ये 1 × 2 × 3. 3 ला 1 पासून स्टार्ट करायचं 3 पर्यंत लिहत न्यायचं इंटू 1 चा पॉवर 3 1 4 चा पॉवर 3 4 टू द पॉवर 3 इंटू 3 चा पॉवर 5 मायनस 3 म्हणजेच किती 3 चा पॉवर 5 मायनस 3 म्हणजेच 2 आणि डिवाइड मध्ये 4 चा पॉवर काय येणार 2 येईल. ओके इक्वल टू बघा बरं इथे काय होऊ शकतो इथे 3 आणि 3 कॅन्सल होईल. कॅन्सल झाल्याच्या नंतर मला सांगा 4 च्या पॉवर 3 मधला एक 4 पण कॅन्सल होईल तर 4 चा पॉवर काय राहणार इथे 2 राहील बरोबर. तर मला सांगा वर काय मिळेल 5 × 1 5 × 3 चा स्क्वेअर काय होणार 9 आणि डिवाइड मध्ये बघा 1 × 2 2 4 चा स्क्वेअर आहे लिहून घेतो 4 चा स्क्वेअर इंटू इथे काय आहे 4 चा स्क्वेअर बघा वर काय उरलं 5 × 1 5 5 × 3 चा स्क्वेअर 9 डिवाइड मध्ये 1 × 2 2 × 4 चा स्क्वेअर इंटू 4 चा स्क्वेअर मिळेल. ओके सो इक्वल टू 9 × 5 किती होणार रे 45 डिवाइड बाय 2 × 4 चा स्क्वेअर इंटू 4 चा स्क्वेअर 4 चा पॉवर 4. सो देअरफॉर 45 डिवाइडेड बाय 2 × 4 चा पॉवर काय फाइंड करणार आपण 4. तर 4 चा पॉवर 4 किती मिळते 256 काय होतो 256. तर P ऑफ 3 इज इक्वल टू 45 डिवाइड बाय 2 × 256 किती होणार तर 2 × 6 12 2 5 चा 12 आणि एक बाकी होता 11 कॅरी 1 2 2 चा 4 आणि 1 5. तर तुम्हाला मिळेल 45 डिवाइड बाय 512 काय मिळेल 45 डिवाइड बाय 512 हा काय झाला तुम्हाला P ऑफ 3 झालं. त्यानंतर नंबर 3 आणखी फाइंड करायचा आहे येईल का इथे करून घेऊ येऊन जाईल इथे. मला सांगा काय फाइंड करायचं आहे P ऑफ 3 झालं 45 डिवाइड बाय 512 हा P ऑफ 3. नंबर 3 काय फाइंड करायचं आहे तुम्हाला प्रोबॅबिलिटी दॅट चला येणार नाही इथे एक काम करा या आपण इकडे या साइडला आपण तिसरी टर्म फाइंड करू. ओके बघा तिसरं टर्म फाइंड करायचे आपल्याला काय फाइंड करायचे आहे प्रोबॅबिलिटी दॅट नन इज स्पेड्स म्हणजे एकही स्पेड नसेल तर एकही स्पेड नसायला नको. एकही नाही म्हणजे याचा अर्थ असा की 0 स्पेड्स म्हणजे x ची व्हॅल्यू किती येणार 0. तर आपण काय फाइंड करणार P ऑफ 0. P ऑफ 0 फाइंड केलं तर P ऑफ 0 कसं देणार किती आहे तुमचा 5c0 1/4 चा पॉवर 0 आणि 3/4 चा पॉवर 5 मायनस 0 सॉरी 5 मायनस काय होईल 0. मला सांगा रे 5c0 चा मीनिंग काय होते कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये आहे 5c0 म्हणजे nc0 या फॉर्म मध्ये आणि nc0 म्हणजे 1 होते बरोबर. 1/4 चा पॉवर 0 कोणाचा पण पॉवर 0 असू द्या त्याचा आन्सर 1 येते इंटू 3 चा पॉवर 5 मायनस 0 5. सो 3 टू द पॉवर काय होणार 5 अँड 4 टू द पॉवर काय होणार 5 बरोबर. सो इक्वल टू 1 × 1 × 3 टू द पॉवर 5 फाइंड करावं लागेल. मग 3 टू द पॉवर 5 कसं फाइंड करणार 3 टू द पॉवर 5 किती होणार 3 टू द पॉवर 5 होणार 3 × 3 9 9 × 3 81 81 × 3 243 बरोबर. म्हणजेच 3 चा पॉवर 3 चा स्क्वेअर 9 3 चा स्क्वेअर 9 9 × 9 81 बरोबर आहे खरे. 3 1 चा 3 3 चा 3 2 चा 3 3 चा 9 9 3 चा 27 27 3 चा 81 आणि ही झाली कोणाची व्हॅल्यू 3 चा पॉवर 4 इंटू 3 कराल तर 3 चा पॉवर काय होईल 5 तर इंटू इथे काय करावं लागेल 3 हा काय होईल 243 तर वर काय येणार 243 आणि 4 टू द पॉवर 5 आपण पहिल्याच ठिकाणी बघितलं काय होते 1024 काय होतोय 1024. तर मला सांगा मुलांनो P ऑफ 0 ची व्हॅल्यू किती मिळाली 243.1024. ओके तर अशा टाइपने आजच्या व्हिडिओमध्ये आपण किती प्रॉब्लेम बघितलं रे 3 प्रॉब्लेम्स बघितलं बरोबर. तर आणखी हा प्रॉब्लेम चॅप्टर बाकी आहे
याचे काही प्रॉब्लेम असं आहेत जे मी तुम्हाला होमवर्क पण नाही देऊ शकत, कारण की याचे प्रॉब्लेम थोडं समजण्यासाठी कॉम्प्लिकेटेड वाटतात, पण एकदा अभ्यास केल्याच्या नंतर तुम्हाला ते सर्व येऊन जातील. तर मला आय होप तुम्ही सर्वच्या सर्व प्रॉब्लेम करत असणार, रेग्युलरली व्हिडिओ बघत असणार असं मला वाटत आहे. म्हणून रेग्युलरली व्हिडिओ बघा आणि ह्या सर्व जे काही आतापर्यंत झालेल्या सर्वच्या सर्व टॉपिक क्लिअर करा. ओके, बाकी याच्यानंतरचा काही प्रॉब्लेम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. ठीक आहे, टेक केअर, बाय.